श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्त ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नाट्य सोहळा संपन्न। आज दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी धुळे शहरातील नंदन प्रॉपर्टीज पंचायत समिती समोर या ठिकाणी येथील प्रांगणात सायंकाळी 6 वाजता ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नाट्य सोहळा या ठिकाणी पार पडला। तर त्याचं उद्घाटन या ठिकाणी करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। धुळे शहरातील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त शहरातील भाविक व रंगभूमी प्रेमींसाठी श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या भव्य नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते। या महानाट्य प्रयोगात तब्बल 60 कलावंतांचा सहभाग होता। तर शशिकांत डहाके व ज्योती डहाके यांच्या निर्मितीतून हे नाटक साकारण्यात आले असून त्याचं धुळ्यात पहिल्यांदाच या ठिकाणी सादरीकरण करण्यात आले। सुप्रसिद्ध सिने व रंगभूमी कलाकार अशोक कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थ यांची प्रमुख भूमिका साकारली असून त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरले आहे। स्वामी समर्थांच्या जीवन कार्याचा, त्यागाचा व आध्यात्मिक विचारांचा प्रेरणादायी प्रवास या नाटकातून या ठिकाणी प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे। स्वर्गीय चंद्रकांत केले यांनी स्थापन केलेल्या श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेने रौप्य महोत्सवानिमित्त धुळेकरांसाठी हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला। तर या नाटिकाचा प्रवेशिका देखील श्रीराम पतसंस्थेच्या वतीने देण्यात आले। तर मोठ्या संख्येने भाविक भक्त धुळेकर नागरिक यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली होती। तर यावेळी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी देखील उपस्थित होते। क्षमा एक अक्षर बोलू नको आणि जा म्हणतो ना। शिव हर शिव शंकर शिव हर शंकर। नमस्कार करतो महाराज। भगवान, आपण सर्वज्ञ आहात। मी आपणाला शब्दांनी सांगावे असं का नाही। माझी एकच उत्कट इच्छा आहे। ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेल्या बंडात यश मिळावं, भारताला स्वातंत्र्य मिळावं, ही ब्रिटिशांची गुलामगिरी नष्ट व्हावी। यात यश मिळण्यासाठी आपण आपला पावन कर स्पर्श करून आशीर्वाद देऊन ही तलवार मला द्या। आपली कृपा झाल्यास निश्चितच माझ्या इच्छित कार्यात मला यश मिळेल। आपल्या आशीर्वादयुक्त तलवारी पुढे काळाचाही निभाव लागणार नाही। मग या ब्रिटिशांचं काय? आपण फक्त आपल्या हातांनी तलवार मला द्यावी, हा प्रसाद द्यावा, एवढीच माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे। भवानीने नाही का राजे शिवाजीला तलवार दिली आणि ते यवनांसाठी कर्दनकाळ ठरले। कृपा करा महाराज, कृपा करा। इकडे आज्ञा महाराज। ही तलवार घे आणि नेऊन ठेव त्या झाडावर। महाराज, तलवार मला आपला प्रसाद म्हणून द्या। भारत मातेला मला स्वतंत्र करायचं आहे। गुलामगिरीच्या पाशातून तिची मुक्तता करायची आहे महाराज। अभी वक्त आया नहीं है।